गोपीजन वल्लभ गिरिवरधारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी राधा कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरावनचारी यमुना तीरावनचारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jaya Radha Gokula Nanda, Radha Gokula Nanda Radhe. Jaya Gauranitai, Jaya Gauranitai, Jaya Gauranitai, Jaya Gauranitai. Jaya Jagannatha, Jaya Baladeva,
जय सुभद्रा जय सुदर्शन जय जय प्रभुपाद 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 जय प्रभुपाद नित्य गौरा हरि बोल हरि बोल नित्य गौरा हरि बोल जय विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य स्तोत्र सत His Divine Grace अभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय अनंत कोटि वैष्णव वृंद की जय श्री श्री राधा गोकुलानंद की जय श्री श्री गौर निताय की जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा में श्री सुदर्शन की जय निताय गौर प्रेमानंदे समवेत भक्त वृंद की जय समवेत भक्त वृंद की जय समवेत भक्त वृंद की जय श्री श्री गुरु गौरांग की जय। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादां सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारणं वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महामदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः। पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूप स्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकम् आराध्यो भगवान् व्रजेशतनयस्तद्धाम वृन्दावनं रम्या काचिदुपासना व्रजवधू वर्गेणया कल्पिता श्रीमद्भागवतं प्रमाणममलं प्रेम पुमर्थो महान् श्रीचैतन्य महाप्रभुर्मतमिदं तत्र दरः न परः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर
श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। हळदिया गावामध्ये सत्संग कार्यक्रम करायची संधी मला बहुतेक पहिल्यांदा भेटत आहे आणि हलग्यामध्ये सत्संग कार्यक्रम दर आठवड्यामध्ये होत आहे हे मला माहीत आहे आणि खूप आनंदाची गोष्टी आहे की इकडे भक्त येऊन नामस्मरण करतात। हरे कृष्णा। खरोखर हे प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे। भगवंतांचं नामस्मरण, भगवंतांची कथा, भगवंतांना आमंत्रित करायचं भक्तांच्या संघामध्ये। बघा भगवंतांच्या शिवाय आमच्या जीवनाची किंमत शून्य आहे, कारण भगवंतांनीच सृष्टीचं निर्माण केलेलं आहे। भगवंतामुळेच ही सृष्टी चालत आहे आणि शेवटी हे संपूर्ण सृष्टीचा संहार भगवंतांच्या मुळेच होणार। जे काही आमच्याकडे आहे, जे काही आम्ही करू शकतोय, हे सर्व काही भगवंतांची कृपामुळे आहे। जर आम्ही भगवंतांना आमच्या जीवनामधून बाहेर काढलं, त्यांना जर आमच्या जीवनाचं केंद्रबिंदू नाही बनवलं, आमच्या जीवनामध्ये स्थान नाही दिलं, तर मग सर्व काही जे अमंगळ आहे, अशुभ आहे, तेच घडणार। तसे प्रपंचामध्ये, जगामध्ये अनेक समस्या आहेत, वेगळे प्रकारचे समस्या आहेत। समस्यांची काही कमी नाही आहे, परंतु मूळ समस्या काय आहे त्याचे जाणीव आम्हाला झालं पाहिजे। जसं ज्यावेळी आम्हाला काही रोग होते, खोकला होते, पोट दुखतंय, काही असेल, आम्ही एक वैद्यांकडे जातो आणि वैद्य आम्हाला तपासतात आणि आमचे ताप, पोटदुखी त्याच्यासाठी काही औषधं अवश्य देतात। परंतु जे अनुभवी वैद्य असतात ते हे पण बघतात की हे जे पोट दुखणं आहे किंवा डोकं दुखणं आहे, ताप वगैरे आहे, त्याच्या पाठीमागे मूळ कारण काय आहे। जे लक्षण आहे डोकं दुखणं, पोट दुखणं, त्याचे औषध पण वैद्य नक्की देतील, परंतु ते हे पण बघतील की त्याच्या पाठीमागे मूळ कारण काय आहे आणि मूळ कारणासाठी पण ते औषध देतात। त्याच्याशिवाय वैद्य ते चांगले कसं होऊ शकतील। कुठच्याही समस्याचं समाधान जर आम्हाला करायचं असेल, त्याचं मूळ काय आहे ते जाणून घेतलं पाहिजे आणि मग मुळावर आम्ही उपचार केलं पाहिजे। जर आम्हाला झाडाला पाणी द्यायचं असेल तर झाडाच्या मुळावर पाणी पोचलं पाहिजे। फक्त झाडाच्या पानावर, फळावर, फुलावर पाणी दिलं तर चालणार नाही। त्याचा पण उपयोग आहे, ठीक आहे, झाड वगैरे स्वच्छ होतंय, परंतु झाडाला जर खरोखर पाणी हवं असेल आणि गरज असतेच की, तर मुळाला पाणी पोचलं पाहिजे। तसंच आमच्या जीवनामध्ये पण, संसारामध्ये अनेक समस्यांचं समाधान करायचं असलं, आम्हाला हे समजून घेतलं पाहिजे की हे जेवढे समस्या आहेत
शेवटी ते लक्षण आहेत आणि त्याच्या पाठीमागे एक मूळ समस्या आहे. ती मूळ समस्या कुठची आहे? जोपर्यंत मूळ समस्याची जाणीव होत नाही तोपर्यंत जीवनाच्या समस्यांचं समाधान आम्ही करू शकणार नाही. आणि आमच्या शास्त्रामध्ये असं भगवंतांनी ज्ञान दिलेलं आहे, भगवंतांच्या भक्तांनी पण ज्ञान दिलेलं आहे की मूळ समस्या काय आहे की आम्ही भगवंतांना विसरलो आहे. भगवंतांना आमच्या जीवनामधून आम्ही दूर केलं आहे. त्यामुळे सगळं काही समस्या होतात. बघा, एका कुटुंबामध्ये कोणी लहान मूल आहे, त्याला मूल आहे, त्याला तो आई बाबांना विसरून कुठे इकडे तिकडे फिरत बसतो. त्याला काही त्याच्या जीवनामध्ये काही चांगलं होऊ शकतं काय? त्याला शेवटी वाटतं की अरे मी किती चूक केली होती. एक गोष्टी आठवण येत आहे की एक श्रीमंत व्यक्ती होते. ते खेड्यामध्ये राहत होते आणि त्यांचे 2 मुलं होती. एक मुलगा जो आहे तो आज्ञाकारी होता. आई वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे तो वागत होता, आई वडिलांची सेवा करत होता. आणि दुसरा मुलगा जो होता तो आई वडिलांचं ऐकत नव्हता आणि थोडं लोभी होता. त्याने वडिलांना जाऊन सांगितलं, बघा आम्ही 2 भाऊ आहेत, तुम्ही आमची वाटणे, संपत्तीची वाटणे तुम्ही करून माझं जे भाग आहे ते मला आत्ताच द्या. तर वडिलांनी समजायचा प्रयत्न केला की अरे बघ, तुम्ही 2च आहेत, माझ्यानंतर माझी संपत्ती तुम्हाला 2घांनाच जाणार आहे, तर आता एवढी घाई करायची काय गरज आहे? तुम्ही 2 भाऊ आहेत, तुम्ही आरामशीर राहावा, इकडे प्रेमाने राहावा, माझं जे काही आहे तुमच्यासाठीच आहे. पण त्या दुसऱ्या पुत्राने ते स्वीकार केलं नाही. नाही, तुम्ही वाटणी करा आणि माझ्या हिश्श्यामध्ये जे आहे ते मला आत्ताच द्या. मला तुमच्या बरोबर राहायचं नाही आहे, भावाचं बरोबर राहायचं नाही आहे. तर वडिलांना खूप दुःख झालं हे ऐकून. मग वडिलांनी विचार केला की आता काय करायचं. नाईलाज म्हणून शेवटी माझा मुलगा आहे, माझा पुत्र आहे, तर त्याला जे त्याच्या वाटणीमध्ये होतं, जे काही धन होतं, पैसे होते, ते सगळं देऊन टाकलं त्यांना. ठीक बाबा, तुला आमच्याकडून दूरच राहायचं आहे, वेगळंच व्हायचं आहे तुला, ठीक आहे, जबरदस्तीने करू शकत नाही, ठीक आहे, तू जा तुझ्या मार्गावर. तर तो मुलगा जो आहे तो शहरामध्ये गेला, मोठ्या शहरामध्ये, आणि त्याच्याकडे आता पैसे भरपूर होते. संपत्तीचं वाटणं झाल्यानंतर त्याच्याकडे खूप पैसे आले आणि त्याला मार्गदर्शन करणारा कोणी नाही, त्याला काही 2 चांगल्या गोष्टी सांगणारा कोणी नाही. तर तिकडे गेला, वाईट संघामध्ये पडला. ज्या व्यक्तीकडे खूप पैसा आहे आणि त्याला मार्गदर्शन करणारे कोणी व्यक्ती नाही आहेत, त्याला कोणी आश्रय नाही आहे, तर तो वाईट संघामध्ये पडून व्यसन वगैरे स्वीकार करणार. आणि तसंच झालं आणि व्यसनी झाला तो मुलगा. आणि जेवढं त्याच्याकडे पैसे होते ते लवकरच सगळे संपले आणि रस्त्यावर आला. तो रस्त्यावर आल्यानंतर त्याच्याकडे जेवायला काही नाही, राहायला कुठचं घर नाही, कपडे व्यवस्थित नाहीत. तर रस्त्यावर मोठ्या शहरामध्ये जाऊन तो भीक मागत होता. आता असं झालं की त्यांच्या गावाकडून एक कोणी व्यक्ती आले शहरामध्ये कुठचे कामासाठी. आणि शहरामध्ये फिरत असताना त्याने अचानक या भिकारीला बघितलं आणि ओळखलं की अरे, हे आमचे गावाचे जे श्रीमंत व्यक्ती आहेत त्यांचे हे चिरंजीव आहेत.
आणि इकडे काय करत आहेत? तर त्यांच्याकडे गेले. अरे तुम्ही त्यांचे पुत्र ना, तुम्ही त्यांचे चिरंजीव? होय. पण ही काय दशा झाली तुमची? होय, असं असं झालं बघा, काय करू? तर ते गावकऱ्यांनी म्हटलं की अरे तुम्ही या, मग परत या, तुमच्या वडिलांकडे या. शेवटी ते तुमचे वडील आहेत. तुम्ही जे चूक केली त्याची क्षमा करणार तुम्हाला, आणि पुत्र स्नेह असल्यामुळे तुम्हाला परत स्वीकार करतील ते. तुम्ही या. त्याने म्हटलं नाही नाही, आता परत मी कसं जाऊ? त्यांना पण थोडं एक स्वाभिमानामुळे, घमंडमुळे त्यांनी म्हटलं नाही नाही, मी कोणाकडे जाणार नाही. पण त्याने खूप त्यांना असं प्रचार केलं, खूप सांगितलं की बघा तुमच्या बऱ्यासाठीच आहे, थोडं हे अहंकार जे आहे हे थोडं त्याग करा आणि माझ्यासोबत तुम्ही परत गावामध्ये या. तर शेवटी त्यांनी स्वीकार केलं आणि त्यांच्या बरोबर ते परत गावाकडे आले. आणि ज्यावेळी त्या श्रीमंत व्यक्तीने बघितलं की अरे माझा धाकटा मुलगा परत येत आहे आमच्याकडे, तर त्यांना खूप आनंद झाला आणि त्याने घोषणा केली की जर माझा मुलगा होता जो हरवला होता तो आज परत आला, तर आज आम्ही पूर्ण गावासाठी आम्ही जेवण आणि तयार करणार आहे. तर शेवटी अनेक सगळे गावाचे लोक आलेत आणि त्यांच्यासाठी यांनी जेवण दिलं. हरे कृष्ण. त्यांनी जेवण दिलं सगळ्यांना, सगळे काय खुश होते. परंतु जो ज्येष्ठ मुलगा होता त्याने विचारलं, बाबा मी तुमची एवढी सेवा केली एवढे वर्ष, आणि माझ्यासाठी तुम्ही आज काय असं आजपर्यंत असं काही केलं नाही. परंतु माझा भाऊ आहे बघा, सगळं काही घेतलं, त्याचं वाटणं घेतलं, तो शहरामध्ये जाऊन व्यसनी झाला, सगळं पैसे डुबवले, आणि त्याच्यानंतर आता तो परत तुमच्याकडे आलाय आणि तुम्ही एवढे प्रेमाने त्याला परत स्वागत करत आहे. तर वडिलांनी म्हटलं की अरे बघ, माझ्याकडे जे काही आहे ते तुझंच आहेत ना, पण आता माझा एक शरीराचा अंग तो बिघडला होता, इकडे तिकडे तो फिरत होता, व्यसनी झाला होता. आता तो घरी आलाय ना परत, त्याला पश्चाताप झालंय, त्याला समजलं की किती मोठी चूक त्याने केली. तर त्याला परत घेतलंच पाहिजे की. तर पहिल्या मुलांनी पण स्वीकार केलं. आमची पण हीच दशा आहे. आम्ही भगवंतांना सोडून, हरे कृष्ण हरे कृष्ण, हरि बोल, हरे कृष्ण हरे कृष्ण, हरे कृष्ण, हरि बोल, हरि बोल, हरे कृष्ण. हा ठीक आहे. हरे कृष्ण. तर तसंच आम्ही भगवंतांना सोडून या प्रपंचामध्ये आलोय, आणि आम्ही हे विचार केले नाही की जर आम्ही भगवंताकडे राहिलो असतो तर भगवंतांची संपूर्ण संपत्ती आमच्यासाठी उपलब्ध होती. ज्याप्रमाणे एक राजवाड्यामध्ये जो राजाचा सेवा करणारा व्यक्ती आहे त्याला पण पूर्ण राजवाड्याचा आनंद मिळतोय. ज्यावेळी त्यांना कोणी पत्र लिहितंय त्या पत्राचा पत्ता काय असतो? राजवाडा म्हणून. त्याचं काही लहान घर नसतं, त्याचा पत्ता, त्याचं राहण्याचं स्थान कुठे? राजवाडा. तर राजवाड्यामध्ये जे काही ऐश्वर्य वगैरे असतं ते त्याच्यासाठीच असतं, तो पण त्याचा आनंद घेऊ शकतो. तर भगवंतांना सोडून आम्ही इकडे या प्रपंचामध्ये आलो आहे, आणि भगवंतांना विसरून आम्ही इकडे तिकडे आम्ही फिरत आहे. किती जन्म झाले, अनेक जन्म झाले. या जन्मामध्ये आम्हाला मनुष्य देह प्राप्त झाला आहे. मागच्या जन्मामध्ये आम्ही कोण होतो, कुठच्या योनीमध्ये आम्ही होतो, कुठच्या ठिकाणी आमचं जन्म झालं होतं, आमचे नातेवाईक कोण होते,
काहीच आम्हाला माहित नाही, आठवण नाही. आणि येणाऱ्या जन्मामध्ये आमचा कुठे जन्म होणार, आमचे आई वडील कोण होणार, कुटुंब काय होणार, कुठच्या परिस्थितीमध्ये आम्ही जन्म घेणार, ह्याची पण जाणीव आम्हाला नाही आहे. असे आम्ही कोटी कोटी जन्म घालवले आहेत या प्रपंचामध्ये. आणि प्रत्येक जन्मामध्ये आम्हाला किती त्रास सहन करावे लागले आहेत. जन्म घेणे ह्याच्यामध्ये किती कष्ट आहे, रोग सहन करणे कष्ट आहे, म्हातारपणामध्ये पण किती कष्ट होतंय, शेवटी मृत्यू त्याचा पण सामना करावा लागतं. तर जन्म घ्यायचा परिणाम हे आहे की प्रपंचाचे दुःखांचं आम्हाला सामना करावा लागतं. आणि त्यामुळे तर या जगामध्ये एक देह भौतिक शरीर स्वीकार करणे हेच खूप त्रासाचं कारण आहे. आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माम उपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमां गताः. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात की हा जो प्रपंच आहे दुःखाचं स्थान आहे. आणि इकडे जे काही आहे ते क्षणभंगूर असतं, थोड्या वेळासाठी राहणार, मग ते भंग होणार. पण जर आम्ही भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती केली तर मग आम्हाला ह्या दुःखाच्या समुद्रामध्ये जन्म घ्यायची गरज पडणार नाही. आम्ही भगवंतांच्या धामामध्ये जाणार. भगवंतांच्या धामामध्ये जन्म नाही आहे, मृत्यू नाही आहे, वृद्ध अवस्था नाही आहे, तिकडे काय रोग नाही आहे, कुठच्याही प्रकाराचा तणाव नाही आहे, त्रास नाही, संकट नाही. तिकडे आनंदाचं जीवन आम्ही व्यतीत करू शकणार भगवंतांच्या सानिध्यामध्ये, त्यांच्या भक्तांच्या सानिध्यामध्ये. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेचा उपदेश दिलेला आहे अर्जुनला. आणि अर्जुनला निमित्त बनवून आमच्या पूर्ण जगाकडे त्यांनी हा संदेश, हा उपदेश दिलेला आहे की बघा, भगवंत म्हणत आहेत, माझ्या शरणमध्ये या, माझी सेवा करा, माझी प्रेममयी भक्ती करा, आणि मग तुमचं जीवन धन्य होईल. जोपर्यंत तुम्ही जगणार या शरीरामध्ये, या प्रपंचामध्ये, तुम्ही आनंदात जगणार. आणि देह त्याग केल्यानंतर तुम्ही माझ्याकडे येणार, नक्की येणार तुम्ही. आणि नेहमीसाठी संपूर्ण समस्यांचं तुम्ही समाधान करू शकणार. त्यामुळे भगवान श्रीकृष्णांची वाणी, त्यांचे उपदेश आम्ही ऐकले पाहिजेत. आता या आधुनिक काळामध्ये आम्ही बघतो की भोगवाद च्यामुळे, नास्तिकवादच्या मुळे, वेगळे वेगळे जे हे खोटे वाद आहेत, विचारधारा आहेत, त्यांच्यामुळे आम्ही भगवंतांना सोडून प्रपंचाच्या मार्गामध्ये आम्ही चाललो. परंतु शेवटी भगवंतांना जर आम्ही त्याग केलं तर आम्ही जीवनामध्ये कधीही सुखी होऊ शकणार नाही. बघा, भगवंतामध्ये श्रद्धा आमची जर राहिली, भक्तांच्या संघामध्ये येऊन आमची आर्थिक परिस्थिती जे काही काय ना असू दे, आमची सामाजिक परिस्थिती काही असलं तर आम्ही जीवनामध्ये सुखी राहू शकणार. तर कोण जाऊ शकणार भगवंतांच्या धामामध्ये? फक्त जो व्यक्ती विद्वान आहे, जो व्यक्ती श्रीमंत आहे, जो व्यक्ती प्रतिष्ठित आहे, फक्त असेच व्यक्ती जाऊ शकणार काय? नाही. भगवंतांच्या धामामध्ये जायला आमच्याकडे किती संपत्ती आहे, आम्ही किती सुंदर आहे, किती आमची प्रतिष्ठा आहे, आम्ही किती बलवान आहेत, आमच्याकडे किती गाडी बंगले आहेत, हे सर्व ह्यांचं काय अजिबात महत्व नाही आहे. मूल प्रश्न आहे आमच्या हृदयामध्ये
भगवंतांच्या प्रती श्रद्धा आहे का, प्रेम आणि भक्ती आहे का? जर श्रद्धा आणि प्रेम भगवंतांकडे प्रती राहिलं तर नक्की भगवंत आम्हाला त्यांच्या गावामध्ये घेऊन जाणार. ज्या प्रकारे ते तुकाराम महाराजांना घेऊन गेले. तुकाराम महाराज म्हणत होते, त्यांनी म्हटलं जाऊ देवाची या गावा. तर भगवंतांच्या गावामध्ये आम्हाला जायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही तयारी केली पाहिजे. भक्तांच्या संघमध्ये येऊन भगवंतांची भक्ती करून आणि भगवंतांची भक्तीच्या प्रती श्रद्धा कसं आम्ही जागृत केलं पाहिजे. ज्यांच्या हृदयामध्ये श्रद्धा आहे त्यांच्या सोबत राहून. या सुरुवातीला आम्हाला नाही आवडलं, तेवढी रुची नाही जरी असली तरी भगवंतांच्या भक्तांच्या संघमध्ये नम्रतेपूर्वक आम्ही संघ केले पाहिजे, राहिलं पाहिजे. एकदा एक विमान चालवणारे जे सैन्य असतात, वायुसेना, त्यांचे जे एक मोठे अधिकारी होते ते तरुण वाहन चालवणारे लोकांमध्ये आले आणि त्यांच्यामध्ये असे सैनिक पण होते जे विमानमधून उडी मारतात. माहित आहे का, असे लोक असतात विमानमधून उडी मारतात. त्यांच्याकडे यंत्र असतं, ते मग विमानात उडी मारून ते मग इकडे येतात. जे धाडशी लोक आहेत तेच हे करू शकतात. जे घाबरतात तर ते उडी मारू शकणार नाही. एक यंत्र असतं, त्याच्यामुळे ते मग बरोबर जमिनीवर येतात. पण तरी त्याच्यासाठी साहसची गरज असते, धाडस पाहिजे असतं. तर ते तरुण जे होते सैनिक, ज्यांचं काम होतं विमानामधून उडी मारणे आणि शत्रूच्या क्षेत्रामध्ये जाऊन मग त्यांचं काम करणे, ते सगळ्यांना भेटत होते. भेट करताना ते एक तरुणकडे आले, सैनिककडे. अरे तुला आवडतं काय विमानामधून उडी मारताना? ते म्हटलं अजिबात आवडत नाही, खूप घाबरतो मी. मग तू सैन्यामध्ये होतास तर तू जमिनीवर सैन्याचा विभाग आहे त्याच्यामध्ये राहिलेलं बरं झालं असतं. तू ह्यांच्यामध्ये का आलास, मग ह्या विभागामध्ये का आलास तू? त्याने म्हटलं मला आवडत नाही स्वतः करायला, पण हे जे सैनिक आहेत ना, ह्यांना बघून मला एवढं बरं वाटतं की मला ह्यांच्या संघमध्ये राहायचंय, त्यामुळे मी इकडे आलोय. आणि जसं ते करतात मी पण करतो. तर आम्हाला आमची इच्छा नाही जरी राहिली भगवंतांची भक्ती करायची, जर आम्ही भगवंतांच्या भक्तामध्ये राहिलो तर आज नाही तर उद्या एक ना एक दिवस आमच्या हृदयामध्ये पण भगवंतांच्या प्रती श्रद्धा उत्पन्न होणार. आणि हे आमचं धन आहे. प्रपंचाचं धन जे आहे ते आज आहे, उद्या संपणार. किंवा शेवटी ज्यावेळी आमची मृत्यू होणार ते धन आम्ही घेऊन जाऊ शकणार नाही. ते धन, आमची संपत्ती जे काही आहे ते इकडेच आम्ही सोडून जाणार. पण भगवंतांच्या प्रती जी आमच्या मनामध्ये श्रद्धा आहे, प्रेम भक्ती आहे, तेच शेवटी आमच्या बरोबर आम्ही घेऊन जाऊ शकणार. एकदा असं झालं की नारद मुनी, नारदचं नाव आपण सर्वांनी ऐकलं असेल, भगवंतांचे खूप मोठे भक्त होते ते आणि आहेत पण. तर ते भगवंतांना भेटायला, नारायण भगवानाला भेटायला, जे श्रीकृष्णच आहेत ते, नारायण म्हणजे श्रीकृष्ण, त्यांना भेटायला वैकुंठाला चालले होते. तर तिकडे जाताना ते अचानक एक मोचीला भेटले आणि ते मोची त्यांचे काम करत होते. तर त्यांनी विचारलं, मोचीने त्यांना बघितलं, अरे नारद मुनी आपण इकडे आलात. त्यांना पूर्ण नमस्कार केलं, साष्टांग प्रणाम केलं आणि म्हटलं नारद मुनी माझं जीवन धन्य झाला, तुमचं दर्शन झालं, कुठे चाललात तुम्ही?
मग मी भगवान नारायणचं दर्शन करायला वैकुंठला चाललो. असं का? तर ठीक आहे, माझा नमस्कार भगवंतांना जाणवा. आणि तुम्ही तिकडे जाणार आणि परत येणार तर त्यांना माझ्यातर्फे एक प्रश्न विचारा की ह्या जन्ममृत्यूच्या चक्रापासून मी कधी मोकळं होणार, मला मुक्ती कधी मिळेल. तर नारदजीने सांगितलं, नक्की मी तुमच्यातर्फे हे प्रश्न विचारणार आहे. तर ते पुढे गेले. पुढे जाताना तिकडे कोणी विद्वान माणूस होते, ते आपलं काहीतरी काम करत होते. त्यांनी पण नारद मुनींना बघितलं आणि नारद मुनीच्या चरणी नमस्कार केलं. अरे, तुमच्यासारखे संत आमच्याकडे आले, आमचं अहोभाग्य आहे. कुठे चाललात तुम्ही? मी वैकुंठला चाललो भगवान नारायणचं दर्शन करायला. असं होय का? तर माझ्या कडून तुम्ही नमस्कार करा आणि त्यांना विचारा की जन्म मृत्यूच्या चक्रापासून मधून मी मोकळं कधी होईन. तर नारद मुनीने म्हटलं ठीक आहे. ते गेले, तिकडे पोहोचले भगवंतांकडे. भगवंतांचं सानिध्य प्राप्त झालं. भगवंतांचं गुणगान त्यांनी केलं. भगवंतांचा आशीर्वाद त्यांनी प्राप्त केलं आणि परत प्रपंचामध्ये यायची तयारी होती. नारद मुनी सारखे भक्त या प्रपंचामध्ये येतात भगवंतांचं कार्य संपन्न करायला, भगवंतांच्या मार्गावर या प्रपंचाच्या लोकांना आणायला. तर निघता निघता अचानक नारद मुनीला आठवण झालं. त्याने म्हटलं, अहो प्रभू बघा, इकडे येताना मला 2 व्यक्ती भेटले होते. तर त्यांनी दोघांनी तुम्हाला नमस्कार दिला आहे आणि त्यांचा प्रश्न होता की त्यांची मुक्ती कधी होणार, जन्म मृत्यूच्या चक्रापासून ते कधी मोकळं होणार. तर भगवंतांनी सांगितलं की ते जे विद्वान होते त्यांच्या मनामध्ये तेवढी श्रद्धा नाही आहे. ठीक आहे, थोडे सुसंस्कृत आहेत ते, परंतु माझ्या प्रती त्यांच्या हृदयामध्ये तेवढं प्रेम नाही आहे. त्यामुळे त्यांना सांगा की माझ्याकडे यायला, जन्म मृत्यूच्या चक्रामधून मोकळं व्हायला त्यांना अनेक जन्म लागतील. आणि तो जो मोची होता त्याला जाऊन सांगा की कारण त्याच्या हृदयामध्ये माझ्या प्रती प्रेम आहे, त्यामुळे तो ह्या जन्माच्या नंतरच मृत्यू झाला लगेच तो माझ्याकडे परत येईल. अच्छा, असं काय? ठीक आहे. तर भगवंताने म्हटलं, थांबा थांबा 1 मिनिट. आणि जर त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारलं की ज्यावेळी तुम्ही भगवंतांना भेटला तर भगवंत काय करत होते, तर तुम्ही त्यांना सांगा की भगवंत एक सुईच्या छिद्रामधून एक हत्तीला बाहेर काढत होते. तर नारद मुनीला थोडं आश्चर्य झालं, पण त्यांनी म्हटलं ठीक आहे, जशी तुमची आज्ञा. आणि ते आले. ज्या रस्त्याने, ज्या मार्गाने ते गेले होते वैकुंठला, त्याच मार्गाने ते परत आले. तर यावेळी येताना पहिले त्या विद्वान व्यक्तीला भेटले आणि विद्वान व्यक्तीने नारद मुनीला बघून परत विचारलं, अहो नारद मुनी, या 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 आमच्या घरी या. नमस्कार केलं. तुम्ही वैकुंठला जाऊन आला का? होय. दर्शन झालं का भगवंतांचं? होय झालं. माझं नमस्कार दिलं का त्यांना? होय होय सांगितलं, निरोप दिला. आणि माझा प्रश्न पण विचारलं का की मी कधी मुक्त होणार? नक्की भगवंताने म्हटलं असेल की ह्या जीवनाच्या अंतमध्येच मी शेवटीच मी येणार म्हणून. तर नारद मुनीने सांगितलं, नाही, भगवंताने म्हटलं की त्यांना सांगा की त्यांना अनेक जन्म लागतील. तर विद्वानांना थोडा राग आला. असं कसं होऊ शकते? मी एवढं विद्वान आहे, मी एवढं दान पुण्य वगैरे करतो, दान देतो, मी पहाटे उठतो, थंड पाण्याने आंघोळ करतो आणि उपवास वगैरे करतो, तर असं कसं की मला अनेक जन्म लागतील? मला वाटत नाही की तुम्ही भगवंतांचं दर्शन केलं असेल म्हणून. मला वाटतं की तुम्ही चेष्टा करत आहे, तुम्ही गेलेच नाही तिकडे.
जर गेले असतील तुम्ही तर मला सांगा, ज्यावेळी तुम्ही तिकडे गेले तर भगवंत काय करत होते? तर नारद मुनीला प्रश्नाचं उत्तर तयार होता. त्यांनी म्हटले, तिकडे भगवंत एक सुईच्या छिद्रामधून एक हत्तीला बाहेर काढत होते. तर ते विद्वान हसायला लागले. त्यांनी म्हटलं की असं शक्य आहे का? एक सुईचे छिद्र एवढं लहान असतं आणि हत्ती एवढं मोठं असतं. ते एवढं मोठं हत्तीला सुईच्या छिद्रामधून काढणं शक्य आहे का? तुम्ही चेष्टा करत आहे, तुम्ही गेलेच नाहीत मला वाटतं. तर नारद मुनीला समजलं की का भगवंतांनी असं या विद्वानाच्या प्रती म्हटलं होतं की त्यांना अनेक जन्म लागतील, कारण त्यांच्या हृदयामध्ये श्रद्धा नाही आहे, भगवंतांच्या प्रती प्रेम नाही आहे, फक्त अहंकार जास्त होतं. मग ते पुढे गेले आणि ते मोचीकडे पोहोचले. मोचीने पण बघितलं त्यांना. अरे नारद मुनी, या या या, नमस्कार केलं. कशी झाली तुमची वैकुंठाची यात्रा? हो, खूप छान झाली. भगवंतांचं दर्शन झालं का? हो हो, झालं. आणि भगवंत माझा प्रश्न विचारलं का त्यांना? तर होय होय होय. तर म्हटलं, काय प्रश्न आहे? ते म्हटलं, भगवंताने म्हटलं की तुमची मुक्ती जी आहे या प्रपंचामधून, ते या जन्माच्या नंतरच होणार आहे. तुम्ही त्यांच्या धामामध्ये जाणार. त्याने म्हटलं, वा, बघा. आणि ते नृत्य करायला लागले, कीर्तन करायला लागले. भगवंत किती कृपाळू आहेत. माझ्यासारख्या तुच्छ अयोग्य व्यक्तीला पण ते मुक्ती देणार आहेत, त्यांच्या धामामध्ये घेऊन जाणार आहेत. आणि मग त्यांनी विचारलं, ठीक आहे, हे सांगा बघू की तिकडे भगवंत काय करत होते? ते त्यांनी म्हटलं की भगवंत एक सुईच्या छिद्रामधून एक हत्ती काढत होते. होय का? अरे वा, बघा, आमचे भगवंत किती बुद्धिमान आहेत, किती सक्षम आहेत. आणि नृत्य करायला लागले ते. मग नारद मुनी त्यांना विचारलं, बसा बसा आणि मला सांगा, तुम्हाला खरोखर विश्वास आहे का की भगवंत एक सुईच्या छिद्रामधून ते एक हत्ती काढत होते म्हणून? हत्ती एवढं मोठं आहे आणि सुईचे छिद्र एवढं लहान आहे, असं शक्य आहे का? तुम्हाला विश्वास आहे का? तर त्या मोचीने उत्तर दिलं, नक्की विश्वास आहे. भगवंतांची शक्ती अपार आहे. भगवंत जे काही त्यांची इच्छा आहे ते पूर्ण करू शकतात. संपूर्ण सृष्टीचं निर्माण त्यांनी केलं आहे. बघा, हे मोठं झाड आहे आणि बघा, हे झाडाच्या खाली हे झाडाचे बी आहेत. एवढं लहान बी, वटवृक्षाचं बी आहे. बघा, एवढं लहान बी आहे, पण हे लहान बी मध्ये त्यांनी हे संपूर्ण वृक्ष टाकलं आहे. ज्यावेळी आम्ही हे लहान बी जमिनीमध्ये टाकलं, मातीमध्ये, त्याला पाणी दिलं की त्या बी मधून शेवटी एवढं मोठं झाड उत्पन्न झालं. तर जर भगवंतांनी एवढं मोठं झाड एक लहान बी मध्ये जर टाकलं असेल, ठेवलं असेल, तर भगवंतांना एक सुईच्या छिद्रामधून एक हत्ती टाकायला काय त्रास आहे? तर आधी ते मोची नृत्य करत होते आनंदाने. आता नारद मुनीने ज्यावेळी हे ऐकलं तर त्यांनी नृत्य करायला सुरू केलं की धन्य हो, धन्य हो, तुमचं जीवन धन्य आहे. आता मला समजलं की भगवंताने असं का उत्तर दिलं की तो विद्वान व्यक्ती आहे, त्याला अनेक जन्म लागतील. आम्ही तुम्हाला ह्या जन्माच्या नंतर तुम्ही भगवंताच्या धामामध्ये जाऊ शकता, कारण तुमच्या हृदयामध्ये भगवंतांच्या प्रती श्रद्धा आहे, भक्ती आहे, प्रेम आहे. तर खरोखर भगवंतांची भक्ती करायला आम्हाला काही संपत्ती, पैशांची गरज नाही. आम्हाला मोठे संस्कृत मध्ये विद्वान व्हायची गरज नाही.
मोठे प्रतिष्ठित व्यक्ती व्हायची गरज नाही. फक्त जर आम्ही विनम्र राहिलो आणि भगवंतांच्या भक्तांच्या संघामध्ये येऊन आम्ही भगवंतांचं नामस्मरण केलं, कथा ऐकले, भगवंतांची सेवा केली आणि त्यांच्या प्रती आमच्या हृदयामध्ये प्रेम जर उत्पन्न झालं, तेवढंच पुरे. लहान मुलं पण भगवंतांची भक्ती करू शकतात. गरीब व्यक्ती असू दे, श्रीमंत व्यक्ती असू दे, शिक्षित अशिक्षित, कोणीही भगवंतांची भक्ती करू शकते. आणि ह्याच्यामध्ये जातीभेद पण नाही आहे. आमची जाती कुठची असेल, भगवंतांसाठी सर्व काही एकच आहे. भगवंतांची दृष्टी सगळ्यांच्या प्रती समान असते. तर किती सुंदर गोष्टी आहे बघा. प्रेरणा स्रोत आहे आमच्यासाठी. त्यामुळे भगवंतामध्ये आमची पूर्ण श्रद्धा असली पाहिजे. कधी आम्ही नास्तिक झालं नाही पाहिजे. आणि जर भगवंतांना मानलं तरी फक्त नावासाठी मानलं नाही पाहिजे. खरोखर भगवंतांची सेवा केली पाहिजे आणि नामस्मरण केलं पाहिजे. आणि हे जाणून घेतलं पाहिजे की भगवंतांच्या कृपेशिवाय काहीही होत नाही. त्यामुळे कृतज्ञ असलं पाहिजे, आभार असलं पाहिजे भगवंतांच्या प्रती. एकदा एक व्यक्ती होता, तो नास्तिक होता. तो नेहमी म्हणायचा, मी भगवंत आहे असं मानत नाही. तर एकदा त्यांनी हे निर्णय घेतला की सगळं काय गावकरी म्हणत आहे, देव आहे देव आहे, आणि मी मानत नाही. तर मी असं करतो, मी आज एक संकल्प घेतो की मी आज उपवास करणार आहे. आणि जर खरोखर भगवंत आहेत तर त्यांनी दाखवू दे की ते आहेत. जर भगवंतांनी जबरदस्ती मला जेवणासाठी दिलं तर मी मानेन की भगवंत आहे म्हणून. तर त्यांनी विचार केलं की मी गावामध्ये जर राहणार तर सगळे लोक मला जबरदस्ती करणार, माझे कुटुंबाचे सदस्य मला जबरदस्ती करणार, तुम्ही जेवा जेवा म्हणून. तर मी बाहेर जातो, गावाच्या बाहेर जातो, जंगलामध्ये जाऊन बसतो. तिकडे कोणी नाही असणार आणि मी बघतो मी माझा उपास कसा भंग होतोय म्हणून. मी उपाशी राहणार. तर तो गेला तिकडे. आता बघा दैवाने काय झालं की तिकडे एक व्यक्ती आला होता काही कामामुळे. दिवसभर तो तिकडे काम करत होता आणि त्याच्या बायकोने त्याच्यासाठी जेवायला सगळं पाठवलं होतं. आणि ते जेवायचं डब्बा वगैरे जेवणाचं उघडून तो बसला होता तिकडे. जेवायला सुरू करणार होता. त्याच वेळी थोडे डाकू वगैरे आले तिकडे. आणि त्या डाकूंना बघून हा माणूस घाबरून पळून गेला. ते डाकू लोक तिकडे आले आणि त्यांनी बघितलं की अरे इकडे जेवण आहे, भाकरी आणि सगळं भाजी वरण आमटी सगळं काही आहे इकडे, फळं. तर त्यांना त्यांच्या मनामध्ये संशय आला, हे काही षडयंत्र वाटतंय, नाहीतर जंगलाच्या मध्ये जाऊन असं काही तयार जेवण मिळतंय का कुठे. तर ह्याच्यामध्ये नक्की कोणी जहर विष मिळवलं असेल आम्हाला संपवायला. तर बघू, आता परीक्षा घेऊ कोणाचं आहे बघू. इकडे तिकडे फिरले आणि आमच्या व्यक्तीकडे आले. ते जे उपाशी बसले होते त्याला धरलं, ये इकडे आणि जेव, बघू ह्याच्यामध्ये विष आहे की नाही. तर जबरदस्ती त्याला जेवण घ्यावं लागलं. मग बघा त्याला मानलं, त्याला मग स्वीकार करावंच लागलं की देव आहे म्हणून. तर देवाच्या कृपेमुळे आम्हाला जेवण मिळते. त्यांची जर कृपा नसेल, आमची इच्छा असेल तरी आम्हाला जेवण मिळणार नाही. आणि त्यांची इच्छा असेल तर आम्ही उपाशी पण राहू शकणार नाही. तर आमच्या जीवनामध्ये जे काही आहे ते भगवंतांची कृपेमुळे आहे, हे आम्ही श्रद्धेपूर्वक जाणून घेतलं पाहिजे.
आणि जर भगवंतांना आम्ही स्थान दिलं आमच्या जीवनामध्ये, आमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये, गावामध्ये, समाजामध्ये, तर आम्ही सर्व सुखी राहू शकणार. सुखाचा मूळ उपाय हाच आहे. मूळ रोग आणि त्याचं समाधान. मूळ रोग काय आहे? भगवंतांना विसरणे, त्यांचे आमच्या जीवनामधून दूर करणे. आणि मूळ उपाय काय आहे? भगवंतांना आमच्या जीवनामध्ये केंद्रबिंदू बनवणे आणि त्यांची सेवा आणि भक्ती करणे. या कलियुगामध्ये नामस्मरण सर्वशक्तिमान उपाय आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर याचा हलग्या गावामध्ये सत्संग चालत आहेत मंदिरमध्ये. तर अशी नम्र विनंती आहे की आपण सर्व पण सहभागी व्हा या सत्संगच्या कार्यक्रमामध्ये. आज राधा गोकुल आनंद मंदिर बेळगाव तर्फे अनेक भक्त आलेत आणि हळग्याच्या भक्तांनी पण आणि राधा गोकुलानंद मंदिरच्या भक्तांनी पण आजच्या सत्संगसाठी एवढी छान व्यवस्था केली आहे. मोठ्या प्रमाणावर एवढं काही मंच तयार आहे, साऊंड सिस्टम आहे, सगळं काही व्यवस्था आहे, ती छान व्यवस्था केली आहे. तर ज्या भक्तांनी आजच्या कार्यक्रमासाठी व्यवस्था केली आहे, खूप सेवा केली आहे, त्यांना मी हार्दिक धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. गावामध्ये राहणारे ज्या श्रद्धाळू भक्तांनी या कार्यक्रमासाठी योगदान केलं आहे, सहायता केलं आहे, दान दिलं आहे, मदत वेगळ्या प्रकारे केले आहे, आपण सर्वांना पण हार्दिक धन्यवाद आणि आभार. आणि शेवटी आपण सर्व जे इकडे हाजीर आहेत, उपस्थित आहेत आज, आपण सर्वांना पण धन्यवाद. कारण आपला वेळ काढून आपण इकडे येऊन शांतीपूर्वक आपण सर्वांनी हे प्रवचन ऐकलं. आणि आता पण जे कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये आपण सहभागी होणार. त्याच्यासाठी आपण सर्वांना पण हार्दिक धन्यवाद आणि आभार. असं मी भगवान श्री राधा गोकुलानंद चरण कमली प्रार्थना करतो की हलगा गाव जे आहे त्याच्यामध्ये पण वैकुंठ एक निर्माण व्हावं, इकडे सुख समृद्धी व्हावी, हळगे गावाचे सगळे लोक खुश व्हावे, भगवंतांच्या मार्गावर चालावे आणि भगवंतांची भक्ती खूप इकडे प्रगती करावी. म्हणून हरे कृष्णा. धन्यवाद. हरि बोल.